नमस्कार मित्रांनो. आजकाल बऱ्याचशा घरांमध्ये बांबू प्लांट किंवा बांबूचं झाड लावलेलं आपल्याला बघायला मिळतं. तसेच अनेक दुकानांच्या काउंटरवर, ऑफिसमध्ये तुम्ही हे झाड बघितलं असेल. पण हे बांबू प्लांट का लावलं जातं? हे बांबू प्लांट लावल्याने वास्तुशास्त्रानुसार आणि वैज्ञानिक दृष्टीने आपल्याला काय फायदे होतात बरं? या सगळ्यांची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. सगळ्यात पहिला प्रश्न, बांबूचं झाड किंवा बांबूचं प्लांट का लावावं किंवा बांबू प्लांट लावल्याने कोणते कोणते फायदे होतात? तर बांबू प्लांट वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं आणि हे प्लांट लावल्याने आपल्याला आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बांबूचं झाड हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या झाडामुळे धनलाभ होतो, सुख समृद्धी घरात येते असंही म्हटलं जातं. फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार या बांबूच्या झाडाला लकी प्लांटही म्हणतात. हे बांबू प्लांट घरात लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग निर्माण होतात. बेडरूममध्ये बांबूचं झाड लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा, आनंद राहतो. चांगल्या आरोग्याची प्राप्ती जर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे बांबूचं प्लांट तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायला हवं. आता मी तुम्हाला काही दिशा सांगणार आहे. त्या दिशेला बांबूचं झाड लावलं किंवा ठेवलं घरात तर कोणते फायदे मिळतात हे सांगणार आहे. बघा, उत्तर दिशेला म्हणजे नॉर्थ डायरेक्शनला जर तुम्ही बांबूचं प्लांट लावलं किंवा ठेवलं तर त्याने काय होतं, करिअरमध्ये ग्रोथ मिळते, नवीन अपॉर्च्युनिटी मिळतात. किंवा ऑफिसमध्ये जर तुम्ही ठेवणार असाल तर हे एक आयडियल प्लेसमेंट आहे, म्हणजे एक जागा आहे की जिथं ऑफिसमध्ये सकारात्मकता येईल आणि प्रॉफिट होईल, बिझनेस चांगला चालेल किंवा काम चांगलं चालेल. आणि उत्तर दिशा ही लक्ष्मीची असते, त्यामुळे पैसाही येईल. आता नेक्स्ट डायरेक्शन ही आहे साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व. जर दक्षिण पूर्वला तुम्ही ठेवलं तर वेल्थ प्रॉस्पेरिटी मिळते, परत फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते, फॅमिलीमध्ये ग्रोथ होते, हार्मनी येते, हेल्थ इश्यू सॉल्व्ह होतात, चैतन्य येतं, रिलेशनशिप पण स्ट्रॉंग होतात. काही ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की दक्षिण दिशेला बांबूचं झाड लावू नये. आता हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे किंवा तुम्ही यूट्यूबला दुसरीकडे सर्चही करू शकता की योग्य डायरेक्शन काय आहे. आता ह्या बांबू प्लांटमध्ये अनेक देठं असतात. ती देठं मिळून हे बांबूचं प्लांट तयार झालेलं असतं. जर 2 देठांचा बांबू प्लांट असेल तर ते प्रेमासाठी असतं, जे प्रेम वाढवतं घरामध्ये, रिलेशनशिपमध्ये. 3 देठाचं बांबू प्लांट असेल तर संपत्ती, दीर्घायुष्य देतं. 5 देठं असतील तर बांबूला तर धनलाभ होतो. त्याचबरोबर 6 देठं असेल तर बांबूचं झाडामुळे चांगल्या नशिबाची साथ मिळते असं म्हटलं जातं. 7 देठं असलेलं बांबू प्लांट धन, सुख, सौभाग्य, आरोग्य मिळण्यासाठी उत्तम असतं. तर 8 देठ असलेलं बांबूचं प्लांट तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी क्रिएट करतं. 9 देठाचं हे सौभाग्यासाठी उपयोगी असतं. 21 देठाचं बांबू प्लांट हे विपुलता, संपन्नता या सगळ्याचा आशीर्वाद देतं. पण अनेक लोकांची एक तक्रार नेहमी असते की बांबू प्लांट नर्सरीतून घरी आणल्यानंतर ते काही दिवसातच घरात मात्र सुकून जातं, म्हणावं तसं वाढत नाही, त्याची ग्रोथ होत नाही. तर या गोष्टी घडण्यामागे काही कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे ते झाड सुकून जातं. बांबूच्या झाडाला उन्हाची आवश्यकता नसते. प्रखर उन्हामध्ये हे झाड ठेवलं तर ते लवकर सुकतं आणि मरून जातं. हो, पण असं जरी असलं तरी हे झाड नेहमी हवेशीर ठिकाणीच ठेवायला हवं, ज्यामुळे रोपाची मुळं मजबूत होतात, वाढ होते. बांबू प्लांटला पाण्यातही लावलं जातं. तुम्ही अनेकदा बघितलं असेल की काचेचा एक बाऊल असतो किंवा छोटीशी कुंडी असते ज्यामध्ये पाणी टाकून हे बांबूचं प्लांट लावलं जातं. सपोर्ट म्हणून काही दगडसुद्धा त्या पॉटमध्ये ठेवली जातात. एका काचेच्या पॉटमध्ये पांढरे किंवा काळ्या रंगाचे दगड घालून या झाडाला आजूबाजूला ठेवल्यामुळे त्या झाडाला सपोर्ट मिळतो. अनेक जण हे झाड मातीतही लावतात. मातीतही झाड लावायचं असेल तर लावू शकता, पण जास्त तिथे पाण्याचा वापर करू नका मग. पण हे झाड नुसतं पाण्यात लावायचं असेल तर एका काचेच्या पॉटमध्ये या रोपाची मुळं ओली राहतील इतकं पाणी भरलेलं असावं. या पॉटचं पाणी दर 15 दिवसांनी बदलायला हवं, नाहीतर त्यातून दुर्गंधी येते. दर 15 दिवसांनी पाणी बदललं तर झाडाची चांगली वाढही होते आणि जास्त वेळ ते बहरलेलं आणि टवटवीत राहतं. हे बांबूचं झाड घरात पॉझिटिव्हिटी आणतं आणि मनशांती
मिळते. मित्रांनो, या बांबू प्लांटच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत आणि जातीनुसार त्या बांबूची गरजही वेगवेगळी असते. अर्थात ज्या घरात बांबू ठेवलं जातं ते वॉटर बांबू प्लांट असतं, जे काचेच्या पॉटमध्ये पाण्यात ठेवलं जातं. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वेगवेगळे झाडे लावण्याचा छंद असेल, आवड असेल तर बांबू प्लांट लावण्याचा हा अनुभव नक्की घ्या आणि याला कुठलाही फार मोठा खर्च येत नाही. मग मित्रांनो, लावताय ना तुमच्या घरात बांबूचं झाड?